नमस्कार. स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर बघा, चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा, देशातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र कोठे स्थापन करण्यात आले? तर बघा, देशातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र हे पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे. पुणे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे बघा योग्य उत्तर आहे. पुढे बघूया. प्रश्न 2 बघा, महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, महाराष्ट्रातील कोयना हा वन्यजीव अभयारण्य सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. बघा, सातारा. पुढे बघू. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिलेले आहे? तर बघा, मराठी सत्तेचा उदय हे जे पुस्तक आहे हे न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेले आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 बघा, न्यायमूर्ती रानडे. पुढे बघूया. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हा 17 सप्टेंबर बघा, 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढे बघूया. बिटकॉइन बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कुणी लावलेला आहे? तर बघा, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध हा सातोशी नाकामोटो याने लावलेला आहे. बघा, पुढे बघूया. झुलम गोस्वामी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खेळ आणि त्या संबंधितील खेळाडू हे खूप महत्त्वपूर्ण असतात, ते तुम्ही पाठच करून ठेवा. तर बघा, झुलम गोस्वामी ही खेळाडू जे आहे हे क्रिकेट याशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 3 बघा, क्रिकेट. पुढे बघूया. कैगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कैगा. मित्रांनो, हा प्रश्न 3 ते 4 वेळा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. बघा, 3 ते 4 वेळा. कैगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर बघा, हा जो आहे हा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 बघा. पुढे बघू. जागतिक कामगार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा, जागतिक कामगार दिवस हा 1 मे या दिवशी साजरा केला जातो आणि 1 मे या दिवशी महाराष्ट्र दिन हा सुद्धा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 9 बघा, महाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा परिणाम सर्वाधिक आढळून येतो? तर बघा, महाराष्ट्रातील जे पर्जन्य आहे यावरती सर्वाधिक प्राकृतिक रचना या घटकाचा परिणाम हा आढळून येतो. पुढे बघू आपण. कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात? तर बघा, सर्वाधिक धरणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? ठाणे. आणि पाणी पिकवणारा जिल्हा सुद्धा ठाणे याची ओळख आहे. त्यानंतर पुढे बघा. राष्ट्रीय काँग्रेसच्या सन 1936 मधील आणि ग्रामीण भागातील पहिले अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेले गाव कोणते? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? फैजपूर जळगाव. आणि ही तारीख सुद्धा लक्षात घ्या मित्रांनो, सन 1936 राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन. पुढे बघा. संत गाडगे महाराज व संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर बघा, या दोघांची जी जन्मभूमी आहे ही अमरावती या जिल्ह्यातील आहे. अमरावती. ऑप्शन क्रमांक 2 बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे बघू. पारादीप बंदर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? तर बघा, पारादीप हे जे बंदर आहे हे ओडिशा या राज्यामध्ये स्थित आहे. पुढे बघा. ड्युरांड रेषा ही कोणत्या 2 रेषांमधील सरहद दर्शवते? तर मित्रांनो बघा, भारत आणि त्याला लागून असलेले देश यामध्ये असलेल्या ज्या रेषा आहेत ह्या आपल्याला पाठच करून ठेवायच्या आहेत. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लोकसभेतील अध्यक्ष हा घटक घेतलेला आहे?
तर बघा मित्रांनो, युनायटेड किंगडम या देशाकडून भारताने लोकसभेतील अध्यक्ष हा जो घटक आहे हा घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, 1973 साली भारतातील वाघांची संख्या वाचवण्यासाठी खालीलपैकी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला होता? तर बघा मित्रांनो, 1973 साली भारताची जी संख्या आहे हे वाचवण्यासाठी आपण व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, दोन्ही ध्रुवांपासून समांतर अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होईल? विषुववृत्त. पुढे बघा, उल्कापाशणाच्या जमिनीवर आपटल्यामुळे प्रचंड खडे निर्माण होतात. महाराष्ट्रातील डॅश डॅश हे सरोवर त्याचे उत्तम उदाहरण आहे. आणि हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा पोलीस भरतीला येतो म्हणजे येतोच, त्यामुळे हा लक्षातच ठेवा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा, लोणार सरोवर, लोणार. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 19 आहे, महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? तर बघा, महाराष्ट्रातील कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी होतो. आणि कृष्णा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? तर तो सातारा जिल्ह्यात होतो, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 20 बघा, त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणती? तर बघा, जिल्हा परिषद ही त्रिस्तरावरील सर्वोच्च स्तरावर असलेली संस्था आहे. त्यानंतर पुढे बघा, महाराष्ट्रात राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश ताऱ्यांचे चिन्ह आहे. तर बघा, त्यावरती पंचकोनी ताऱ्यांचे चिन्ह आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वपूर्ण आहे. पुढे बघूया, प्रश्न क्रमांक 23 आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे? मित्रांनो बघा, शहर आणि त्या काठावरील नदी हे आपल्याला पाठ करायचं आहे. तर बघा, महाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे? तर नाशिक. नाशिक जे शहर आहे हे गोदावरी या नदीच्या काठावर वसलेले आहे. पुढे बघूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला? तर बघा, नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्वीकारला. आणि ही तारीख पण लक्षात घ्या. पुढे बघा, कोणत्या मराठी संतांच्या अभंगाचा समावेश गुरुग्रंथ साहेबांमध्ये करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 संत नामदेव. पुढे बघू, प्रश्न क्रमांक 25 आहे, सत्तीची चाल कायद्याने कोणी बंद केली? तर सत्तीची चाल हे मित्रांनो कायद्याने लॉर्ड बेंटिंक यांनी बंद केलेले आहे बघा. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण 25 प्रश्न बघितलेले आहेत, जे की तुम्हाला पोलीस भरतीमध्ये खूपच महत्त्वपूर्ण ठरतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हो, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.